लहान शहरं आणि गावांमध्ये राहत असाल तर येत्या काही दिवसात तुम्हाला एटीएम मधून पैसे काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। देशातल्या सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका धोरणामुळे लहान शहरांमधले एटीएम हे बंद होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय। या गंभीर समस्येची दखल आता थेट केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतली आणि बँकांकडे तातडीनं जाब विचारलाय। नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री म्हणजेच कॅटनीनं भारतीय रिझर्व्ह बँकेकडे याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। 5 जूनला आरबीआय, एसबीआय आणि एटीएम ऑपरेटर्स यांच्यात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा वाद समोर आला। कॅटनीचा आरोप आहे की एसबीआय आम्हाला टियर 1 सिटीज म्हणजे मुंबई, दिल्ली, बेंगळुरू यांसारख्या मेट्रो सिटीज या शहरांमधल्या एटीएम मध्ये गरजेपेक्षा जास्त कॅश पाठवतेय। एसबीआयच्या या भूमिकेमुळे टियर 2 आणि टियर 3 शहरं तसंच ग्रामीण भागातल्या एटीएम मशीनमध्ये कॅशची तीव्र टंचाई ही निर्माण झाली आहे। एसबीआयकडे देशातील सगळ्यात मोठं म्हणजेच 65,000 एटीएमचं नेटवर्क आहे। यातील जवळपास अर्ध्या नेटवर्कचं कॅश हँडलिंग हे बँक स्वतः करतं, पण लहान शहरांमधील मशीन्स सतत ऑफलाईन राहत असल्यानं ऑपरेटर्सचं मोठं नुकसान होत आहे। एटीएम ऑपरेटर्सच्या असोसिएशननं बँकिंग इंडस्ट्रीकडे 100 कोटी रुपयांच्या ॲडव्हान्स कम्पन्सेशनची मागणी केली आहे। मशीनमध्ये पैसेच नसल्यानं एटीएम बंद राहतात आणि त्यामुळं आम्हाला ट्रान्झॅक्शन आणि इंटरचेंज फी मधून मिळणाऱ्या कमाईवर पाणी सोडावं लागतंय। आधीच एटीएम ऑपरेटर्स खूप कमी मार्जिनवर काम करतायत। जर एसबीआयनं 20 जून पर्यंत या समस्येवर तोडगा काढला नाही तर लहान शहरांमधले हजारो एटीएम कायमचे बंद करावे लागतील, असं एका आघाडीच्या एटीएम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता एटीएम ऑपरेटर्सवर ताण का वाढतोय तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात तब्बल 60% वाढ आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे एटीएम चालवण्याचा खर्च हा प्रचंड वाढलाय। डिजिटल पेमेंट्समुळे एटीएम मधून पैसे काढण्याचं प्रमाण हे घटलंय। जानेवारी 2023 मध्ये देशात 570 दशलक्ष एटीएम ट्रान्झॅक्शन झालेले। सप्टेंबर 2025 मध्ये ते घटून 439 दशलक्षवर आले। देशातील एकूण एटीएमची संख्या ही वर्षभरात 2,53,000 वरून घटून 2,51,000 वर आली आहे। यात सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसलाय। या सगळ्याच परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना सुद्धा बसेल। ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, शेतकरी, लहान व्यापारी आणि सरकारी योजनांचे लाभार्थी अजूनही रोख रकमेवर अवलंबून आहेत। जर एटीएम हे बंद झालं तर त्यांना रोख रक्कम काढण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागेल किंवा अनेक समस्यांचा सामना करावा लागेल। रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की या प्रणालीमध्ये पुरेशी रोकड आहे आणि एटीएम मधली टंचाई दूर केली जाईल, पण कॅटनीच्या आकडेवारीनुसार परिस्थिती बिकट दिसतेय। या कॅश क्रायसिसची बातमी समोर येताच केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागानं शनिवारी सगळ्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक अत्यंत तातडीचा मेल पाठवला। डीएफएसनं बँकांना विचारलंय की एटीएम मध्ये कॅश लोड करताना कोणत्या अडचणी येत आहेत, त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणती तातडीची पावलं उचलतायत। या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या विभागानं बँकांना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले होते। आता 20 जून पूर्वी एसबीआय यावर काय तोडगा काढतं यावर लहान शहरातील एटीएमचं भवितव्य अवलंबून आहे। पण या बातमीवर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।